नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघा शनी प्रदोषाबद्दल माहिती घेऊया. प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी या तिथीला येत असतं आणि या तिथीला जर का शनिवार असेल तर त्याला शनी प्रदोष असं म्हणतात. प्रत्येक महिन्यातून 2 प्रदोष व्रत म्हणजे पूर्ण वर्षातून आपल्याला 24 प्रदोष व्रत हे घडतात. प्रदोष व्रत हे पूर्णपणे भगवान शंकराला आणि शक्ती देवीला म्हणजेच पार्वती देवीला समर्पित आहे. जर आपण शनी प्रदोष केला तर आपल्याला भगवान शंकराची अखंड कृपा आपल्यावरती असते आणि त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये काही शनीचे दोष असतील तर या शनी दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. आपल्या कुंडलीमध्ये शनीशी संबंधित कुठलाही दोष राहत नाही. शनी देवतेची सुद्धा आपल्यावर अखंड कृपा राहते. बघा आता शनी प्रदोषाचं महत्त्व काय. जर का एखाद्या दाम्पत्याला संतती प्राप्ती होत नसेल किंवा संतती प्राप्तीचं सुख नसेल तर संतती प्राप्तीसाठी मूलबाळ होण्यासाठी ते हे व्रत करू शकतात. बघा प्रदोष व्रत हे वेगवेगळे असतात. ते ज्या वारी येतात त्या वारीची फलप्राप्ती वेगवेगळी असते. म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी आपण वेगवेगळ्या दिवशीचं प्रदोष व्रत करू शकतो. पण शनी प्रदोष शनिवारी जे प्रदोष व्रत असेल ते आपण केल्यानंतर आपल्याला संतती प्राप्तीचं सुख आपल्याला मिळतं. संतती प्राप्ती होते आणि ज्या दाम्पत्याला मुलंबाळ होत नाही त्यांची लवकरच मनोकामना पूर्ण होते जर त्यांनी शनी प्रदोषाचं व्रत केलं तर. जर एखाद्या व्यक्तीला भगवान शंकराला किंवा शनिदेवाला जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल तर शनी प्रदोष हा एक उत्तम व्रत आहे. शनी प्रदोषाचं व्रत त्यांनी करावं. बघा असं म्हटलं जातं की भगवान शंकराने जेव्हा विश्वाची निर्मिती केली होती तेव्हा प्रदोष तिथीलाच त्यांनी विश्वाची निर्मिती केली होती. ज्यांना साडेसातीचा प्रभाव असतो किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असतो, शनी हा मारक असतो, तर त्यांच्या कुंडलीमध्ये त्यांना शनी प्रदोष करावा हे व्रत सुचवलं जातं. आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थितीसुद्धा मजबूत होते असं म्हणतात. आपल्या आयुष्यात आपली कुठलीही मनोकामना असेल तर भगवान शिवशंकर ती पूर्ण करतात. जर आपण 11 वर्ष हे जर का प्रदोष व्रत केलं म्हणजे त्रयोदशीला येणारं प्रत्येक महिन्यात 2 वेळा येत असतं तर हे प्रदोष व्रत आपण 11 वर्ष जर का केलं तर कुठलीच मनोकामना आपली अपूर्ण राहत नाही असं म्हणतात. बघा हळूहळू आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थितीसुद्धा सुधारत जाते. त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीतील शुक्राची स्थितीही मजबूत होते आणि शनी बाबतीत आपल्या कुठलाही अडथळा राहत नाही, कुठलाही दोष राहत नाही, त्यांची सुद्धा कृपा आपल्यावर होते. बघा आता हे व्रत कसे करायचे आपण बघूया. प्रदोष काळातच आपल्याला ही पूजा करायची असते. म्हणजे सूर्योदयाच्या पहिलेचा काळ म्हणजे संध्याप्रकाश आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतरची वेळ म्हणजे त्याला सायंवेळा आपण म्हणतो, तर त्यावेळी आपल्याला ही पूजा करायची आहे. तुम्ही जर का हे व्रत सकाळीच करू शकले सूर्योदयाच्या पूर्वी तर अतिउत्तम. पण तुम्ही नाही करू शकले एवढ्या सकाळी तर संध्याकाळी तुम्ही हे व्रत करायचं. म्हणजे संध्याकाळची प्रदोष वेळ जेव्हा असते तेव्हा सूर्यास्तानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे. त्याआधी काय करायचं, तुम्हाला स्नान करायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर एका पाटावर व्यवस्थित शिवलिंग तुम्हाला मांडायचं आहे. प्रथम शिवलिंगाचा तुम्ही अभिषेक करू शकता, रुद्राभिषेक तुम्ही करू शकता. रुद्राध्याय हे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे. तर रुद्राभिषेक तुम्ही करून मग शंकराची पिंडच तुम्हाला स्थापित करायची आहे. नंतर मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे. तर आपल्याला विधिवत पूजा करून आचमन करून त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर गायत्री मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भगवान शंकरांच्या मंत्राचा ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे आणि जास्तीत जास्त जितकी सेवा आपल्याला भगवान शिवशंकराची करता येईल तेवढी या प्रदोष काळात आपण करू शकतो. तेवढं फलप्राप्ती होते. बघा एरवीसुद्धा जी पण तुम्ही रोज सेवा करता ती जर प्रदोष काळी जर तुम्ही केली तर त्याचं कितीतरी पट पुण्य आपल्याला मिळते. हा काळ एवढा शुभ असतो. बघा त्यानंतर आपल्याला शंकरांची षोडशोपचारे पूजा करायची आहे. चंदन, भस्म, धूप, दीप, नैवेद्य, त्यानंतर दक्षिणा आणि नैवेद्य हे सर्व आपल्याला देऊन शंकरांची पूजा करायची आहे. आणि मनोभावे तुम्ही कथा वाचायची आहे. प्रदोष व्रताची कथा तुम्ही वाचू शकता. बघा छोटंसं प्रदोष व्रत कथेचं पुस्तक मिळतं, ती कथा तुम्ही वाचू शकता किंवा भगवान शंकराचं तुम्ही रुद्राध्याय वाचू शकता. त्याचप्रमाणे शिवमहिम्न वाचू शकता, शिवस्तुती स्तोत्र वाचू शकता. तुमच्याकडून जे काही शक्य होईल या दिवशी तेवढी शिवाची प्रार्थना आराधना करायची आहे. शनिदेवाला आपल्याला तेल अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे जर का शक्य झालं तर आपल्याला शनी स्तोत्र किंवा शनी चालीसा जे काही तुम्हाला मिळेल, नाहीच मिळालं तर तुम्ही गुगल करू शकता, त्यावर तुम्हाला मिळून जाईल, तर ते तुम्हाला वाचायचं आहे. त्याचप्रमाणे आणखी महत्त्वाची गोष्ट, आवर्जून आपल्याला शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तर हे करायला सुद्धा विसरू नका. कारण आपल्याला बघा शनिदेवाची पण पूजा करायची आहे. आपण शनी चालीसा किंवा शनी स्तुती वाचल्यानंतर आपल्याला हे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. असं हे साधं सोपं व्रत आहे.
बघा महादेवाची 108 नावे तुम्ही वाचू शकता. तर भगवतीच्या जितक्या काही प्रार्थना, स्तोत्र तुम्हाला येत असतील ते वाचू शकता. म्हणजे माता पार्वतीसाठी किंवा शिवमहिम्न, शिवस्तुती, तुम्हाला जेही काही शंकराबद्दल, शंकराचे जे भगवान शंकराचे जे मंत्र वगैरे असतील तर तेही तुम्ही करू शकता. जितकी सेवा तुम्हाला करता येईल तितकी सेवा तुम्ही या प्रदोष काळामध्ये करायची आहे. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण प्रदोष व्रताला जो नैवेद्य दाखवतो त्यामध्ये प्रामुख्याने गूळ खोबरं आपण नैवेद्य दाखवत असतो. पण या शनिवारी म्हणजे बघा या शनी प्रदोषला मकर संक्रांतीचा महिना आहे, तर तीळ गुळाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवायला विसरू नका. आणि या दिवशी आपल्याला न चुकता दान करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो. प्रदोष व्रताचा शक्यतोवर दोन्ही टाईम तुम्ही उपवास करायचा आहे. पण तुमच्याकडून शक्य नाही झालं तर तुम्ही एक टाईम उपवास करून फराळाचं करून संध्याकाळी प्रदोष काळी मग पूजा केल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. या दिवशी आपल्याला मकर संक्रांत असल्यामुळे तुम्हाला आवर्जून काळ्या तिळांचं दान करायचं आहे. एखाद्या सज्जन व्यक्तीला तुम्हाला तिळाचं दान करायचं आहे. काळे तिळ नसले तरी तिळाचं दान तुम्हाला अवश्य या शनी प्रदोषाला करायचं आहे. हे आवर्जून लक्षात ठेवा. तर बघा इतकं साधं सोपं सरळ हे शनी प्रदोषाचं व्रत आहे. बघा तुम्हाला आणखी डिटेल जर का माहिती पाहिजे असेल प्रदोषाबद्दल तर शिवलीलामृतचा जो 5वा अध्याय आहे तो तुम्ही वाचू शकता. प्रदोष काळामध्ये जी शिवशंकराची पूजा तुम्हाला करायची आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही शिवलीलामृत सुद्धा वाचू शकता. पण नाहीच जमलं तर 5वा अध्याय तुम्ही वाचा. त्यामध्ये प्रदोषाबद्दल संपूर्ण माहिती आहे. तर असं साधं सोपं हे व्रत आहे. या दिवशी ह्या सेवा करायला विसरू नका. एवढीच माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.